स्थानिक गुन्हे शाखा पथकाने श्रीरामपूर येथील वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा घालणाऱ्या टोळीतील 4 आरोपी जेरबंद केले असून आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केलाय। फिर्यादी विजया देवी लक्ष्मणराव भोपळे वय 79 राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचे बंगल्यामध्ये अज्ञात 6 अनोळखी आरोपितांनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून तोंड दाबून फिर्यादीचे अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले होते। याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2025 BNS कलम 310-2 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दिनांक 5/3/2025 रोजी पथकाने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव यांनी त्याचे साथीदारांसह केल्याचं निष्पन्न झालंय। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुनील कडू पवार यांच्या सांगणेवरून खानापूर तालुका श्रीरामपूर येथील एका बंगल्यामध्ये रात्रीच्या वेळी एका महिलेस धाक दाखवून चोरी केल्याची माहिती सांगितली आहे। पंचासमक्ष आरोपितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 4,23,500 रुपये किमतीचा त्यात विविध प्रकारच्या धातूच्या मूर्ती, पांढऱ्या धातूचे कॉइन, बांगडी, नाकातील नथ, पांढऱ्या मण्यांचा हार, मोबाईल वगैरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांनी सांगितलंय। श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकट्या झोपलेल्या असताना रात्री 5-6 ते 7 अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण 9,80,000 रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच CCTV कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर 2 अशा 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल, 3.5 तोळे सोनं आणि 29,000 रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण 8 आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।